जय श्री कृष्ण. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महिलांसाठी व्यवसायाच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत. आजचा भाग हा बचत गट विशेष असल्यामुळे सुरुवातीला आपण चर्चा करूया की बचत गटांना शासनातर्फे किंवा बँकांतर्फे कोणकोणत्या सोयी सुविधा दिल्या जातात आणि मग आपण थेट आपल्या मुद्द्याकडे वळू. बचत गट स्थापन करण्यामागे शासनाचा मूळ हेतू हा महिलांच्या हाताला काम मिळावे व त्या सबल आणि सक्षम व्हाव्यात हा आहे. बचत गट ही संकल्पना चालू करून शासनाचा उद्देश फक्त आर्थिक अडचणी भागवणे किंवा बँकिंग करणे एवढाच नसून तर त्यातून प्रत्येक महिलेने वैयक्तिक अथवा सामूहिक तत्वावर स्वयंरोजगार करावा व आपला आणि आपल्या कुटुंबाचा विकास करावा हा आहे. महिलांची काहीतरी व्यवसाय करायची इच्छा खूप असते, पण नेमके काय करावे हे सुचत नाही आणि काही करावयाचे म्हटले तर त्यात त्यांना तशी संधी व मार्गदर्शन मिळत नाही. पण बचत गटाच्या माध्यमातून शासन या महिलांना सर्वतोपरी सहाय्य करीत आहे. बँका अर्थसहाय्य देत आहेत. आपण पाहतो बचत गटांच्या बँकेतील रकमा लाखोंच्या घरात गेलेल्या आहेत, पण त्यातून अजूनही काही महिलांना व्यवसाय काय करावा व तो कसा करावा याचा मार्ग सापडत नाही. या बचत केलेल्या रकमेतून महिला आपापसात एकमेकींना मदत करतात, एकमेकांना कर्ज देतात. पण याने बचत गटाचा उद्देश सफल होतो का? प्रत्येक बचत गटाने व बचत गटातील महिलेने स्वयंरोजगार करावा व आपल्या प्रपंचाला थोडाफार आर्थिक हातभार लावावा की ज्यामुळे महिला आपल्या पायावर उभ्या राहतील हा या मागचा उद्देश आहे. आजच्या आपल्या व्हिडिओतून आपण हेच बघणार आहोत की ग्रामीण किंवा शहरी महिलांना घर प्रपंच सांभाळून कोणते व्यवसाय करण्यासारखे आहेत. प्रत्येक व्यवसायाचा आपण बारकाईने अभ्यास करावा व त्यातून आपल्या व्यवसायाची योग्य निवड करावी. कोणता व्यवसाय करायचा याआधी कशा प्रकारचा व्यवसाय करायचा हे आपण पाहूया. व्यवसायाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे उत्पादन प्रक्रिया, दुसरा प्रकार म्हणजे सेवा उद्योग आणि तिसरा प्रकार म्हणजे व्यापार. उत्पादन प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारच्या कच्च्या मालापासून पक्का माल तयार करणे, उदाहरणार्थ लोखंडापासून मशिनरी तयार करणे, कापडापासून कपडे तयार करणे, मातीपासून विटा तयार करणे म्हणजे काहीतरी निर्माण करणे आणि ही निर्मिती म्हणजे उत्पादन प्रक्रिया. सेवा उद्योग म्हणजे सेवा पुरवणे, कपडे धुवून इस्त्री करून देणे, मालाची वाहतूक करणे इत्यादी ही सेवा केंद्रे आहेत. याला आपण सेवा उद्योग म्हणू शकतो. आता तिसरा प्रकार म्हणजे व्यापार. तयार माल खरेदी करून विक्री करणे, उदाहरणार्थ किराणा दुकान, मेडिकल स्टोअर किंवा एखादी साडीचे दुकान. आता या 3 प्रकारातून आपल्याला ठरवायचे आहे की आपल्याला कोणत्या प्रकारच्या व्यवसायाची निवड करायची आहे. ही निवड करताना आपण विचार करायला पाहिजे की आपण कोणत्या प्रकारचा व्यवसाय उत्तम असा करू शकतो. त्या व्यवसायाला लागणाऱ्या सोयी सुविधा आपल्याकडे आहेत का? आपली आवड, आपल्या अंगी असणारे कौशल्य, आपली पात्रता या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच आपल्याला आपला व्यवसाय ठरवायचा आहे. आता आपण असे काही व्यवसाय बघूया की कोणतीही महिला हे व्यवसाय आपल्या घरापासूनच किंवा अगदी कमी भांडवलापासून चालू करू शकतात. पहिला व्यवसाय आहे अगरबत्ती तयार करणे, दुसरा अननस प्रक्रिया उद्योग, तिसरा आंबा प्रक्रिया उद्योग, चौथा आईस फॅक्टरी, पाचवा आवळा प्रक्रिया उद्योग, सहावा आळंबी उत्पादन, सातवा बटाटा प्रक्रिया उद्योग, आठवा बेदाणा म्हणजेच मनुका तयार करणे, नववा बेकरी उद्योग, 10वा भात गिरणी, 11वा भाजी पोळी पुरवणे. मैत्रिणींनो, या व्यवसायांच्या यादीतून तुमच्यासाठी कोणता व्यवसाय योग्य आहे हे व्यवस्थित विचार करूनच ठरवा. आज असा कुठलाही व्यवसाय नाही की ज्यात स्पर्धा नाही. प्रत्येक व्यवसायात स्पर्धा आहे. त्या स्पर्धेला घाबरू नका. जत्रेत गर्दी नसेल तर जत्रेत भरल्यासारखे वाटत नाही आणि गर्दी नसलेल्या जत्रेत मजाही येत नाही. त्याचप्रमाणे बाजारपेठेचे आहे.
एसटीला गर्दी पाहून आपण प्रवास करणे टाळतो का? किंवा मुंबईचा कामगार लोकलला गर्दी पाहून घरी परत येतो का? या स्पर्धायुक्त बाजारपेठेत रोज कितीतरी नवीन व्यवसाय चालू होतात आणि कितीतरी बंद पडतात. हे चक्र कायम असेच चालू राहणार आहे. त्याला घाबरू नका. मालाची जाहिरात आणि पॅकिंगला महत्त्व द्या. मालाचा दर्जा उत्तम, दर वाजवी आणि सेवा तत्पर ठेवा. मानवाच्या गरजा ओळखून काळाबरोबर बदलत चला. व्यवसायात नाविन्य ठेवा. सतत संशोधनात्मक प्रवृत्ती ठेवून मागणीनुसार उत्पादनात बदल करा. प्रत्येक क्षेत्रात बदल होत आहे. मोबाईल, इंटरनेट, संगणक अशा अत्याधुनिक साधनांमुळे जग झपाट्याने बदलत चालले आहे. मागे 20 वर्षापूर्वी काय होते, आज काय आहे आणि यापुढे 20 वर्षांनी काय होईल याचा विचार करा. आपली व समाजाची ज्याला गरज ओळखता आली आणि थोडासा उद्याचा अंदाज घेता आला तर त्याला व्यवसायातच काय, जीवनात देखील यशस्वी होण्यास फारसा काळ लागणार नाही. एकंदरीत व्यवसाय निवडी करता सर्वसाधारणपणे वरील बाबींचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. आहे त्या परिस्थितीत सुपर मार्ग काढून आपल्या व्यवसायाची निवड करावी. आपण नक्कीच एक यशस्वी उद्योजिका व्हाल यात शंका नाही. या व्हिडिओत सांगितलेल्या प्रत्येक व्यवसायाविषयी आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला व्यवसायासाठी अंदाजे भांडवल किती लागेल, कच्चा माल कुठून मिळेल आणि बनवलेल्या मालाला बाजारपेठ कशी उपलब्ध करून द्यायची, अशा सर्व विषयांवर आपण सविस्तर माहिती देणार आहोत. आपण लवकरच भेटू आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, पण व्यवसायाबद्दल विचार आणि चर्चा सतत करा, तरच यश मिळेल. जय श्री कृष्ण.